मॅडम काय सांगणार आहात? ब्लड म्हणजे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजलं जातं. याच्याने खरंच माणसांना काय बेनिफिट्स आहेत हे रक्तदान केल्याने? मी गोदावरी कोकाटे, सेंट जॉर्ज रुग्णालय येते. मी बालरुग्ण परिसेविका म्हणून आणि असिस्टंट मेट्रन्स म्हणून मी काम करते. तर पहिल्या सुरू ज्या धम्मशील जे इथले आहेत कार्यकर्ते संजय गायकवाड सर यांनी मला फोन केला की आपण पहिल्यांदाच म्हणजे ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतोय, तर ताई तुमच्याकडून काय मदत मिळेल का? तर त्याप्रमाणे आम्ही अरेंज केलं. तर ते खूप महत्त्वाचं मोलाचं काम ते करतायत. ब्लड हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्यासाठी आपण ब्लड डोनेट करतो, पण त्याचं नुकसान म्हणजे नाही होत. उलट आपण जेवढं ब्लड डोनेट करतो तर आपल्या अजून ब्लड शरीरामध्ये वाढतं. ब्लड डोनेट केल्यामुळे आपलं वजन नियमित राहतं आणि बॅलन्स राहतं आणि त्याच्यामुळे आपल्या नवीन पेशी तयार होतात. ज्या पेशी आपण डोनेट करतो त्याच्याहून अजून आपली न्यू म्हणजे चांगलं बऱ्या ब्लड तयार होतं. आता ब्लडची एवढी गरज आहे. आता माझ्या हॉस्पिटलमध्ये थॅलासेमिया युनिट आहे, तर तिथे आम्हाला रोज मुलांना म्हणजे ब्लड डोनेट करावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे ठिकाणी कॅम्प घेतो आणि ब्लडचं हे सगळ्यांसाठीच गरज आहे. ब्लड हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्यामुळं रक्ताची कमी आहे त्याच्यासाठी ब्लड गरजेचं आहे. इमर्जन्सी कुठं रोड ॲक्सिडेंट झालं तर तिथे खूप गरज आहे रक्ताची. ऑपरेशनच्या थिएटरमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ब्लड हे लागतं आणि इथे जो हा ब्लड कॅम्प अरेंज करून यांनी खूप मोठं मोलाचं काम केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. काय सांगणार आहात? आजच्या या बुधविहारमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही पहिल्यांदाच मोठी आणि वेगवेगळ्या उपक्रमांनी राबवलं जात आहे. अध्यक्ष आहात तुम्ही, काय सांगणार आहात? आज मी असं सांगू इच्छितो की धम्मशील बुद्धविहाराला जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली. 20 वर्षापासून आम्ही सतत कार्यक्रम राबवतोय. धार्मिक सामाजिक सगळे कार्यक्रम राबवतो. तसेच आरोग्य शिबिरे सुद्धा राबवतो आणि आज आज म्हणजे 135वी जयंती आपण साजरी करत असताना मला असं अनुभव आला की या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोक कसे येतील हा उद्देशाने आम्ही संकल्प केलेला आहे. एवढंच मी काय सांगणार आहात? आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी कॅम्पमध्ये कसा रिस्पॉन्स मिळतोय? कारण ही उपक्रम पहिल्यांदाच या ठिकाणी राबवलं गेलंय. कसं लोकांकडून प्रतिसाद मिळतोय आणि काय काय या ठिकाणी तुम्ही जे मेडिकल कॅम्पमध्ये काय काय देता नागरिकांना? सर्वांना माझा नमस्कार. मी मिर्झा बेग, सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट सेंट जॉर्ज हॉस्पिटल रुग्णालयात काम करतोय. मी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त धम्मशील बुद्धविहार सेवा समिती कोपरखैरणे यांच्यातर्फे ब्लड बँक आयोजित करण्यात आलेला आहे आणि आमचे जे स्टाफ इंचार्ज आहे सेंट जॉर्ज हॉस्पिटल रुग्णालयात गोदावरी कोकाटे मॅडम यांच्या सहकार्याने आणि आमचे जाधव साहेब अध्यक्ष आहेत यांच्या सर्व कमिटीच्या सदस्याच्या सहकार्याने हे ब्लड बँक कॅम्प आयोजित केलेला आहे. मी त्यांचे खूप खूप आभारी मानतो की त्यांनी असं उपक्रम या पहिल्या वेळेस राबवला आणि खूप चांगला उत्स्फूर्त आम्हाला मिळत आहे. आणि ब्लड बँकला आमच्याकडे जे थॅलेसिमिया डिपार्टमेंट आहे आमच्याकडे 150 थॅलेसिमिया मुलं रजिस्टर आहेत. त्यांना आम्ही मोफत रक्त देतो, पुरवठा करतो आणि त्यांना 8 दिवसातून 15 दिवसातून रक्त द्यावा लागतो. तर आम्हाला फार गरज आहे रक्ताची आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट केली होती की इथं कॅम्प आयोजित करा. त्यांनी आमचं स्वीकारलं आणि त्यांनी इथं खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं. आमच्या सर्वांचं खाया प्यायची व्यवस्था केली आणि रक्तदाते येत आहेत. सकाळपासून 21 रक्तदाते. 135वी जयंती आहे आणि 135 डोनर मिळणार आहेत. काय वाटतंय अपेक्षा? खूप चांगली गोष्ट आहे, चांगले विचार आहेत त्यांचे. त्याच्यापेक्षाही जास्त होईल आमची इच्छा आहे की आम्हाला तर 200ची बी जास्त आले तरी आम्हाला काही नाही, आम्ही घेऊ शकतो. तरी 135 आले तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्या प्रकारे ते मेहनत करतायत आणि त्या आम्हाला आशा आहे की ते 135 टार्गेट पूर्ण करतील.